मराठ्यांच्या आंदोलनाला आता यश आलेलं आहे, मात्र ओबीसीकडून आता संताप व्यक्त केला जातोय। हैदराबाद गॅजेट विरोधात आंदोलन करणार असा इशारा देण्यात आलाय। सरकारने ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसलाय। येत्या निवडणुकीत सरकारला ओबीसी जागा दाखवणार असा इशारा देण्यात आलेला आहे। ओबीसी नेते नवनाथ वाघमारे, लक्ष्मण हाके आणि मृणाल ढोले पाटील यांनी संताप व्यक्त केलाय। ज्या ओबीसीने गेल्या अनेक वर्षापासून तुम्हाला प्रचंड असं बहुमत दिलं आणि खरं तर देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी ओबीसी समाज राहिला, परंतु त्या देवेंद्र फडणवीसांनी ओबीसीच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केले अतिशय गंभीर आहे। आणि ओबीसीने आता आठवणी ठेवा, येणाऱ्या ज्या निवडणुका असतील त्यावेळेस ओबीसी तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। तुम्ही हैदराबाद गॅजेट लागू करता आणि सातारा गॅजेट सुद्धा काही दिवसात लागू करण्याचं तुम्ही मानस दाखवता, म्हणजे तुम्ही ओबीसीच्या पाठीत मोठा खंजीर खुपसला, ओबीसींची हत्या केली हे आम्हाला आज मानावं लागेल आणि हे आम्ही कदापि सहन करणार नाहीत। राज्य सरकारने जरी हे निर्णय घेतले असते हे आम्हाला अमान्य आहेत। आम्ही तात्काळ कोर्टात जाऊ, आम्ही रस्त्यावर उतरू, आम्ही मोठमोठे आंदोलन केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आणि हे राज्य सरकारला परवडणार नाही। या GR द्वारे जो बोगस कुणबी सर्टिफिकेटचा सुळसुळाट गेल्या दोन वर्षापासून महाराष्ट्रात आहे, त्याच्यामध्ये आता जास्त प्रमाणात वाढ होणार आहे आणि बोगस कुणबी सर्टिफिकेटद्वारे महाराष्ट्रामध्ये बेकायदा सर्टिफिकेटचा सुळसुळाट या महाराष्ट्रामध्ये होणार आहे आणि पर्यायानं या GR द्वारे ओबीसीच्या आरक्षणाच्या नरडीचा घोट घेण्यात आलेला आहे। ओबीसी बांधवांना आमचे हात जोडून कळकळीची विनंती आहे की तुम्ही तहसील कार्यालयावरती, जिल्हाधिकारी कार्यालयावरती ज्याला जमेल तिथं त्या माणसांनी या GRची पहिल्यांदा होळी करायची आणि तहसील कार्यालयामध्ये, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपलं निवेदन द्यायचं आहे। सरकार असं म्हणतं की याबद्दल आम्हाला माहिती नाही, आपण महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाला आम्ही आपला RTI पुढे फॉरवर्ड करत आहेत, ते आपल्याला या संदर्भात उत्तर देतील। मग त्याच्यानंतर आम्ही राज्य मागासवर्गीय आयोगाला विचारलं। राज्य मागासवर्गीय आयोग म्हणतं की यामध्ये माहिती या अधिकारात हे येत नसून याबाबतची माहिती या कार्यालयाच्या अभिलेखात उपलब्ध नाही। मग माझा प्रश्न असा आहे, जर सरकारला माहिती नाही मराठा कुणबी आणि कुणबी मराठा एक आहेत का कसं, मग हा आजचा जो GR आहे हा सरकार काढती कसं? मग सरकारकडे जर माहितीच नाहीये, मग सरकार वेडे बनवण्याचं काम करते का? मग तेच आम्ही म्हणतोय की हा जो GR आजचा निघालाय तो बेकायदा आहे, घटनाबाह्य आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।